लक्ष्मीपूजनाचा दिवस. आता लक्ष्मी पूजन म्हणजे घरोघरी आपली जी गृहलक्ष्मी आहे अर्थातच तिचं पूजनही त्यामध्ये आलं. तर एकंदरीतच लक्ष्मीपूजन आणि त्यावेळेस जे मंत्रोच्चार आपण करतो त्याचा कसा शरीरावर मनावर परिणाम होत असतो आणि त्या काळामध्ये माता लक्ष्मीची आराधना कशी केली पाहिजे? आपण संध्याकाळी म्हणजे कार्तिक अमावस्या जी असते त्या दिवशी संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करतो. बरोबर. लक्ष्मी म्हणजे विष्णू पत्नी. जर आपण विष्णूची आराधना केली तर आपल्या घरी लक्ष्मी येणारच आहे, आणि जर आपण लक्ष्मीची आराधना केली तरी आपल्या घरी विष्णू येणारच आहे, म्हणजे वाईस वर्सा. आपण म्हणतो कितीही म्हटलं तरी आपण पैशाचं सोंग आणू शकत नाही. आज आयुष्य जगताना अनेक वेळेला आपल्याला या पैशांची गरज लागत असते, आणि ह्या पैशांचं प्रतिरूप म्हणजे लक्ष्मी देवी आहे. आपण काय म्हणतो की आम्हाला सुख, समाधान आणि ऐश्वर्य लाभू दे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती काय म्हणतो की मला सुखी राहायचं आहे. मग सुखी राहण्यासाठी आपल्याला धनप्राप्ती होणं पण आवश्यक आहे, आणि म्हणून आपण ह्या धनाची पूजा करत असतो. त्यावेळेला आपण म्हणजे संध्याकाळची जी वेळ असते म्हणजे प्रदोष काळ जो असतो तेव्हा आपण लक्ष्मी देवींची पूजा करतो. आणि त्या दिवशी जर आपण अष्टलक्ष्मी मंत्र किंवा अष्टलक्ष्मी कुबेर मंत्र हा म्हटला तरी सुद्धा आपल्याला त्याचे व्हायब्रेशन्स मिळतात. आता तू म्हणशील की नुसतं हे स्तोत्र म्हणून किंवा नुसता हा मंत्र म्हणून कसे हे व्हायब्रेशन्स मिळतील, हे म्हटल्यावर काय खरंच लक्ष्मी आपल्या घरात येणार आहे का? तर असं असतं. आणि हे का होतं मी सांगते तुला. तर आपल्या ब्रेनमध्ये वेगवेगळ्या वेव्स असतात. म्हणजे याविषयी अमेरिकेमध्ये किंवा बाहेरच्या देशांमध्ये एक स्पेसिफिक स्टडी केला जातो की ज्यामध्ये दिसतं की आपल्या EEG मध्ये बदल होतो. अल्फा, बीटा आणि गॅमा अशा वेगवेगळ्या रेज आपल्या ब्रेनमध्ये तयार होत असतात. जेव्हा आपण कुठलंही मंत्रोच्चारण करतो ना तेव्हा जी सगळ्यात सुपिरियर वेव्ह आहे गॅमा वेव्स त्या तयार होतात. अच्छा. सगळ्यात सुपिरियर. म्हणजे काही मुलं बघ ना खूप एकपाठी असतात, एकदा वाचलेलं लक्षात राहतं. बरोबर. काही लोक खूप हायपर असतात, डिप्रेस असतात, अल्फा वेव्स. अच्छा. तू कोणताही स्तोत्र लाव, श्री सूक्त एकदा ऐक घरी सकाळी आणि बघ तो दिवस कसा तुझा छान जाईल. सो कुबेर मंत्र आहे, हे सगळे जे मंत्र आहेत हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला आपल्यामध्ये ती पॉझिटिव्हिटी म्हणजे आपल्या डोळ्यापुढे ते चित्र आपण रिक्रिएट करतो ना, येस मला काहीतरी अचीव करायचं आहे, आणि हा कॉन्फिडन्स आपल्याला तिथनं मिळत असतो.